तुमचे स्वागत आहे. गरुड पुराणाच्या 4थ्या भागामध्ये आपण पाहिले की आत्म्याला यमलोकात कसे नेले जाते. यमलोकात पोहोचण्यापूर्वी वाटेत खूप वेदना आणि यातना सहन करून तो शेवटच्या नगरीत बहुभीतीला पोहोचतो, जेथे ब्रह्मदेवाचे पुत्र श्रवणदेव राहतात. आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याशी निगडीत संपूर्ण माहिती आणि कार्य सांगणार आहोत आणि यमलोकात गेल्यावर माणसाच्या पापपुण्याचा हिशोब कसा ठेवला जातो हे देखील सांगणार आहोत. वैदिक आणि पौराणिक ज्ञान मिळवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जास्त वेळ न घेता आपण आपले सादरीकरण सुरू करूया. आत्मा 16 नगरांपैकी शेवटच्या बहुभीती नगरात पोहोचतो, जिथे 13 प्रतिहार आहे, जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहे आणि त्यांना श्रवण म्हणतात, जे प्राणीमात्रांच्या शुभ अशुभ कर्मांवर लक्ष ठेवत असतात. श्रवणदेव, चित्रगुप्त आणि यमराज यांना मानव जे काही बोलतो आणि करतो ते सर्व तो त्यांना सांगतो. ते दुरून सर्व काही ऐकू आणि पाहू शकतात. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात भ्रमण करणारे असे 8 श्रवण देव आहे. त्याचप्रमाणे त्यांना श्रवणी नावाच्या बायका आहेत. त्यांची शक्तीही त्यांच्या पतीसारखीच असते. ते मृत्यू लोकांच्या अधिकायाच्या स्वरूपात आहे. जो उपवास आणि दानधर्माने त्यांची पूजा करतो तो सौम्य आणि आनंददायी मृत्यूचा दाता बनतो. मग पक्षीराज गरुड भगवान श्री नारायणांना प्रश्न करतात की, हे भगवान, एक प्रश्न माझ्या हृदयाला सतावत आहे की यमलोकात श्रवण देवांचे काम काय? कोणत्या शक्तीच्या प्रभावाने त्यांना मानवी कर्म कळतात? ते मानवांना कसे ऐकतात? आणि हे ज्ञान त्यांना कोणाकडून प्राप्त झाले आहे? देवेश्वर, त्यांना अन्न कुठून मिळते? कृपया आपण प्रसन्न होऊन माझ्या मनातील ही शंका दूर करावी. पक्षीराज गरुडाचे हे विधान ऐकून भगवान नारायण बोलले, हे पक्षीराज, सर्व प्राणीमात्रांना सुख देणारे माझे हे शब्द ऐक. श्रवणाशी संबंधित त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो. प्राचीन काळी जेव्हा संपूर्ण सृष्टी एक झाली आणि संपूर्ण सृष्टी आत्मसात करून मी शिवसागरात झोपलो होतो, त्यावेळी माझ्या नाभीवर बसलेल्या ब्रह्मदेवाने अनेक वर्षे तपश्चर्या केली. विश्वाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांना अशा प्राण्यांची गरज होती ज्यांना लोकव्यवहार पूर्णपणे ज्ञात असेल. अशा स्थितीत सर्व देवतांच्या स्तुतीने ब्रह्माजी प्रेरित झाले आणि त्यांनी अतिशय तेजस्वी आणि मोठ्या डोळ्यांच्या श्रवण देवांना जन्म दिला. या संसारात जो कोणीही जे काही शुभ किंवा अशुभ बोलतो ते सर्व हे श्रवण देव ब्रह्मदेवाच्या कानावर पोहोचवतात. त्यांना दुरून ऐकण्यास आणि दुरून पाहण्यास विशेष ज्ञान प्राप्त आहे. ते सर्व ऐकतात, म्हणूनच त्यांना श्रवण म्हणतात. आकाशात राहून ते त्या प्राण्याकडे पाहत राहतात आणि जेव्हा तो प्राणी यमराजाच्या समोर येतो तेव्हा त्याच्या चांगल्या वाईट कर्मांचा, पापपुण्यांचा तपशील चित्रगुप्तद्वारा श्रवण देवतांना विचारला जातो. त्यानंतर चित्रगुप्त त्या प्राण्याच्या कर्माचा लेखाजोखा धर्मराजांसमोर देतो आणि सांगतो की या प्राण्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 3 क्षेत्रात कोणते काम केले आहे. हे पक्षी राज गरुड, या संसारात 4 मार्ग आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जे चांगल्या स्वभावाचे प्राणी आहेत ते धर्माच्या मार्गावर चालतात. जे पैसे किंवा मालमत्ता दान करतात ते विमानाने परलोकात जातात. काम म्हणजेच जे पीडितांना मदत करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात ते अश्वावर बसून जातात. जे जीव मोक्षाची इच्छा करतात आणि भागवत प्रेमी आहे ते हंसाच्या विमानात परलोकात जातात. याखेरीज धर्मलान मानणारा जो पापी आहे तो काटे आणि दगडांनी भरलेल्या रस्त्याने पायीच असिपत्रवनात जातो. हे पक्षीराज, या मानवी जगात जो कोणी माझ्यासह या श्रवण देवतांची पूजा करतो मी त्याला ते देतो जे देवांनाही दुर्लभ आहे. 11 ब्राह्मण आणि 12व्या विवाहित ब्राह्मण जोडप्याला शुभ आणि पवित्र भोजन देऊन मला प्रसन्न करण्यासाठी भक्तिपूर्वक पूजा करावी.
अशा मनुष्याला सर्व देवतेच्या कृपेने सुख प्राप्त होते. या उपासनेने मी आणि चित्रगुप्तासह धर्मराजही प्रसन्न होतो आणि त्यांच्या प्रसन्नतेने मानवाला माझ्या विष्णुलोकाची प्राप्ती होते. मित्रांनो, गरुड पुराणाचा आजचा भाग आम्ही इथे समाप्त करत आहोत. पुढच्या भागात म्हणजेच गरुड पुराण भाग 6 मध्ये यमलोक कसे दिसते, तेथे कोणते प्राणी राहतात आणि ते प्रेत तेथे गेल्यावर त्याचे काय होते, हे आपण पाहणार आहोत. तुमचे ज्ञान वाढवणे आणि धर्माबद्दल तुमचे कुतूहल वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा. जाण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.